हाय हॅलो नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज ना मी खूप दिवसांनी तुमच्याबरोबर एक लॉंग व्हिडिओ घेऊन येत आहे. कोकणानंतर मी शॉपिंग दाखवली, त्यानंतर डायरेक्ट आजचा व्हिडिओ घेऊन येत आहे. तर माझ्या कॉलेजच्या मैत्रिणींना 10 वर्षांनंतर जवळजवळ आम्ही भेटणार आहोत. तर मग आम्ही सर्वांनी प्लॅन केला खूप दिवसांनी भेटायचं आणि सर्वांनी असा ट्रॅडिशनल लुक केलेला आहे. सर्वांनी छान छान साड्या घालून भेटायचं ठरवलं. तर आम्ही कुठे भेटणार आहोत आणि कुठे जाणार आहोत हे मी तुम्हाला दाखवेल. त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला. घरापासून तिथपर्यंत जाण्याचा रस्ता अगदी निसर्गरम्य, पाटाच्या अगदीच कडेकडेने तिथे जायचं होतं. तर आम्ही आता पोचलेलो होतो ग्रेप एम्बसी येथे. मी तिथे गेली तर माझ्या मैत्रिणी तिथे आलेल्या होत्या. सर्वजणी मस्त साड्या नेसून आलेल्या होत्या, अगदी पारंपरिक. आणि मग त्यांना भेटून मला खूपच आनंद झाला. आतमध्ये एंट्री केली आणि आतमधला एंट्रन्स बघा किती सुंदर आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे ठिकाण आहे. त्यांनी द्राक्षाच्या बागेत मिसळ पॉईंट चालू केलेला आहे. तर खूपच सुंदर. आणि वरतून ना पाण्याचे असे बारीक फवारे पडत होते, जेणेकरून उन्हाचा पण त्रास होऊ नये म्हणून. आणि इथे फोटो काढत होत्या ह्या. इथे बघा द्राक्षाचा हा घड आहे. आपल्याला आधी गडकरी रेस्टॉरंटला जायचं होतं, पण तिथे आम्ही 1 तास वेट केल्यानंतरही तिथे आम्हाला काहीच मिळालं नाही, म्हणून आम्ही तिथून ग्रेप एम्बसीला आलो. तुला कसं वाटतंय मग? आता पोपट झालेला आहे, भूक लागलेली आहे, आता इथे मिसळ खायला आलेलो आहे. आतमध्ये गेलो आणि खूप गर्दी होती. आता हे द्राक्षाच्या बागेत असलेलं हे मिसळचं प्रसिद्ध असं नाशिकमधील ठिकाण आहे. अनेक लोक लांबून लांबून इथे येत असतात. मेनू कार्ड बघितलं आणि मिसळची ऑर्डर दिली. आता इथल्या मिसळची चव अगदीच अप्रतिम असते हां. तर आता इथे ना आम्ही सर्वांनी मिसळ म्हणजे अशी खाल्ली, तर सगळ्यांनाच ती खूप आवडली. आता मिसळ म्हटल्यावर कोणाला आवडत नाही असं कधी काही होतच नाही. त्यानंतर आम्ही मिसळ खातच होतो, तर लगेच जिलेबी आणि मठ्ठ्याची सुद्धा ऑर्डर आली. आणि आमचं मस्त गप्पा गोष्टी चालू होतं, तेवढ्यात माईकवर बोलण्याचा आवाज आला. म्हणून तिकडे बघितलं तर असं वाटलं की ह्याला कुठेतरी बघितलं आहे. आणि नंतर कळालं की हा हास्य जत्रा फेम निखिल बने आहे. मग मला मंदार आणि सिद्धेश नागवेकर पण दिसले. बापरे. आणि प्रत्यक्षात असे जेव्हा आपण कलाकार बघतो ना, तेव्हा म्हणजे आपल्यालाच आश्चर्य वाटतं. तसंच मला पण आहे ना यांना बघून खूपच असं आश्चर्य वाटलं. आधी जरा मिसळ इकडे तिकडे सगळीकडे फिरते झोप. आणि बाबा ते तरी त्याच्यावरती लस्सी देणार होते. मग लस्सीचं त्याने आम्हाला बेनिफिट सांगितलं, तुम्ही लस्सी प्यायला तर डायरेक्ट झोपा. गीताज मराठी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आमचा सीझन 3 आता आलाय. त्याची सक्सेस पार्टी ज्यांच्या कृपेने आम्हाला चांगले व्ह्यूज आले, चांगलं सबस्क्रायबर आले, कमेंट्स आले, तर सक्सेस पार्टी पहिले अनाउन्स करा, म्हणजे आम्ही पण येऊ बघा. त्यासाठी तुम्ही ना आमच्या शुभम प्रोडक्शन फिल्म या पेजला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तिकडे सगळे अपडेट्स मिळतील. आणि आमची सिरीज आम्ही सगळे एपिसोड डबल बघत राहतो युट्यूबला. वा 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 वा. थँक्यू. आलेलो होतो मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि आम्हाला तिथे कोण भेटलेले हास्य जत्रेचे कलाकार निखिल बने. त्यानंतर आम्ही सगळ्याच कलाकारांशी खूप छान गप्पा मारल्या. सिद्धेश नागवेकर तर आमच्याशी असं बोलत होते जसं की त्यांची आणि आमची खूप जुनी ओळख आहे. आणि त्यांना बघून मला एकच कळालं की कितीही प्रसिद्धी असो किंवा किती पैसा असो, तर प्रत्येकाचे पाय ना हे जमिनीवरच पाहिजे. खरंच ह्या मुलांकडनं खूप सारं शिकण्यासारखं आहे. तर क्षणात असं वाटलं बरं झालं आपण गडकरी रेस्टॉरंटला गेलो नाही, कारण इथे कदाचित आपल्याला हे भेटणार असतील. त्यानंतर त्यांच्याबरोबर खूप सारे फोटो काढले आणि आम्ही मग मस्त एका ठिकाणी निवांत बसलो आणि खूप दिवसांच्या गप्पा पेंडिंग होत्या त्या मारून घेतल्या. आणि इथे ना द्राक्षाच्या बागेत बसलेलो होतो, त्यामुळे खूप असा गारवा होता. आणि इथे बघा हे बेंचेस पण ठेवलेले आहेत आणि खूपच छान असा हा परिसर आहे. तर मला तर खूप आवडलं. तुम्ही गेलेले आहे का कधी ह्या ग्रेप एम्बसीला? ते पण नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या मैत्रिणींबरोबर जातच असाल ना. तर बाहेर हे मॅजिक शो होता, तर मग आमच्या ऋतूने तिथे ते ट्राय केलं. आणि इथे कदाचित त्यांनी हे नर्सरी चालू केलेली आहे वाटतं. आधी थोडंसं वेगळं होतं आणि आता थोडासा चेंज झालेला आहे. तिथे बाहेर लहान मुलांसाठी भरपूर साऱ्या खेळण्या होत्या. तर मला तिथे जाऊन आज खूपच आनंद झाला.
आम्ही तिथे कलाकारांबरोबर तर फोटो काढलेच आणि मैत्रिणी कुठे गेले आणि फोटो काढले नाही असं तर कधी होणारच नाही. मग काय खूप साऱ्या मेमरीज गोळा केल्या आणि आम्ही घरी निघालो. दिवसांनी भेटलो आणि खूप मजा मस्ती केली आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही पण तुमच्या मैत्रिणींबरोबर कुठे जाता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.